नमस्कार. आपली मराठी भाषा इतकी सुंदर का वाटते याचा कधी विचार केलाय का? म्हणजे तिचं सौंदर्य केवळ शब्दांच्या अर्थापुरतं मर्यादित नाहीये. ते आहे तिच्या अलंकारांमध्ये. चला, आज आपण भाषेचे हे दागिने म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या बोलण्या लिहिण्याला आणखी कसं सजवतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, कल्पना अगदी सोपी आहे. आपण दागिने का घालतो? बरोबर, शरीराची शोभा वाढवण्यासाठी. अगदी तसंच, भाषेला अधिक सुंदर आणि प्रभावी बनवण्यासाठी अलंकार वापरले जातात. हे काही व्याकरणाचे किचकट नियम नाहीत, तर भाषेला खऱ्या अर्थाने खुलवणारे दागिने आहेत. आजच्या आपल्या चर्चेचा हा आहे साधारण मार्ग. आपण अलंकारांची ओळख करून घेऊ, मग शब्द आणि अर्थाच्या चमत्कृतीकडे वळू आणि शेवटी हे अलंकार ओळखायचे कसे हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे भाषेचे अलंकार. तर मग हे अलंकार नक्की आहेत तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही भाषेला सजवण्याची एक कला आहे आणि तिचे दोन मुख्य प्रकार पडतात. हे दोन प्रकार म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. नावावरूनच थोडी कल्पना येते नाही का? शब्दालंकारामध्ये शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे किंवा त्यांच्या आवाजामुळे एक नाद तयार होतो, एक लय तयार होते. तर अर्थालंकारामध्ये शब्दांमधनं जो अर्थ व्यक्त होतो त्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं. म्हणजे एक कानाला गोड वाटतं तर दुसरं थेट मनाला भिडतं. चला तर मग सुरुवात करूया शब्दांच्या जादूने म्हणजेच शब्दालंकारांपासून. इथे आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त शब्दांच्या आवाजावर आणि त्यांच्या लयबद्धतेवर असणार आहे. यातला पहिला प्रकार आहे अनुप्रास. जेव्हा एखाद्या वाक्यात एकाच अक्षराची पुन्हा पुन्हा लयबद्ध पद्धतीने योजना केली जाते तेव्हा एक नाद निर्माण होतो. हे उदाहरण ऐका. गडद निळे जलद भरुनी आले. ऐकला का? ड आणि ळ या ध्वनींच्या पुनरावृत्तीमुळे एक सुंदर लय तयार होते. कानांना किती छान वाटतं ना हे ऐकायला. पुढचा प्रकार तर आपल्या सगळ्यांच्या अगदी ओळखीचा आहे, यमक. म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्याला आपण राईम म्हणतो. कवितेच्या ओळींच्या शेवटी सारख्या उच्चाराचे शब्द येतात. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडू. इथे घडो आणि पडो या शब्दांमुळे किती सुंदर यमक साधलं गेलं आहे. आता एका गमतीशीर प्रकाराकडे वळूया, श्लेष अलंकार. काय गंमत आहे बघा, इथे एकच शब्द वापरला जातो पण त्याचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ निघतात. हे वाक्य बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. यात मित्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला आपला सखा किंवा दोस्त आणि दुसरा आकाशातला सूर्य. एकाच वाक्यात दोन अर्थांची ही खरी जादू आहे. बरं, आता आपण शब्दांच्या दुनियेतून अर्थाच्या दुनियेकडे म्हणजे अर्थालंकाराकडे वळणार आहोत. पण त्याआधी आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. समजा हे अर्थालंकार समजून घेण्याचं आपलं एक टूलकिट आहे. अर्थालंकार समजून घेण्यासाठी हे 4 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिलं उपमेय म्हणजे ज्या गोष्टीचं आपण वर्णन करतोय ती गोष्ट. दुसरं उपमान म्हणजे ज्याच्या सोबत आपण तुलना करतोय ती गोष्ट. तिसरं समानधर्म म्हणजे त्या दोन्ही गोष्टींमध्ये असलेला सारखेपणा. आणि चौथं साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखा, जणू, प्रमाणे असे तुलना दाखवणारे शब्द. हे 4 घटक लक्षात ठेवले ना की पुढचे अलंकार समजायला एकदम सोपे जातील. चला, आता या टूलकिटचा वापर करून अर्थालंकाराच्या जगात प्रवेश करूया. सुरुवात करूया अशा अलंकारांपासून ज्यात 2 गोष्टींची एकमेकांची तुलना केलेली असते. आणि यातला पहिला आणि सर्वात सरळ सुंदर अलंकार आहे उपमा अलंकार. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टींमधलं साम्य अगदी स्पष्टपणे दाखवलेलं असतं. सोप्या शब्दात सांगायचं तर एक गोष्ट दुसऱ्या सारखी आहे असं थेट सांगितलं जातं. उदाहरण बघा, सावळा अग रामचंद्र रत्नजडित मुकुटासारखा. इथे उपमेय कोण? रामचंद्र. आणि उपमान काय? रत्नजडित मुकुट. आणि ह्या दोन्हींना जोडणारा तुलनात्मक शब्द आहे सारखा. किती स्पष्ट आणि सुंदर वर्णन आहे नाही का? पुढचा अलंकार आहे उत्प्रेक्षा. हा उपमा अलंकाराच्या एक पाऊल पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे उपमेय हे उपमानासारखं नाही तर ते जणू काही उपमानच आहे अशी एक सुंदर कल्पना केलेली असते. उदाहरण बघा, किती सुंदर कल्पना आहे ही. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. इथे पहाट म्हणजे आपलं उपमेय ही परमेश्वराच्या प्रेमासारखी
म्हणजे उपमानासारखी नाहीये, तर जणू काही ती स्वतःच परमेश्वराचं प्रेम आहे अशी कल्पना केली आहे. आणि हा जणू शब्दच ही सुंदर कल्पना व्यक्त करतो. आता पाहूया रूपक अलंकार. इथे तुलना, सारखेपणा असं काहीही नसतं. इथे उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून ते एकच आहेत, एकरूप आहेत असं थेट सांगितलं जातं. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. या वाक्यात बघा, लहान मूल आणि मातीचा गोळा हे सारखे आहेत असं म्हटलेलं नाहीये, तर ते एकच आहेत असं म्हटलं आहे. यातून त्या मुलाला हवा तसा आकार देता येतो हा अर्थ जास्त प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतो. हेच रूपक अलंकाराचं खरं सामर्थ्य आहे. आता आपण अर्थालंकाराच्या अशा काही प्रकारांकडे वळणार आहोत जिथे कल्पनाशक्तीला खूप वाव असतो. म्हणजे इथे अतिशयोक्ती आणि सजीवपणाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यातला पहिला आहे अतिशयोक्ती. नावावरूनच कळतंय की यात एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूपच जास्त फुगवून म्हणजे अगदी अशक्य कोटीतली करून सांगितलेली असते. एखादा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी याचा वापर होतो. याचं एक मजेशीर उदाहरण म्हणजे दमडीची डाळ आणली, आमटीला नदीचा पूर आला. आता हे ऐकल्यावरच हसू येतं. खरं सांगा, दमडीच्या डाळीच्या आमटीने नदीला पूर येणं शक्य आहे का? अजिबात नाही. पण या अशक्य कल्पनेतून ती आमटी किती जास्त झाली होती हे एकदम प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतं. पुढचा अलंकार आहे चेतना गुणोक्ती. यात काय होतं तर निर्जीव वस्तू किंवा ज्या अमूर्त कल्पना आहेत त्यांना माणसासारखे गुण, भावना किंवा कृती दिल्या जातात. जणू काही त्या वस्तू खऱ्याखुऱ्या सजीव आहेत असं भासवलं जातं. हे सुंदर उदाहरण आहे का? चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी. इथे चाफ्याचं फूल जी एक निर्जीव गोष्ट आहे ती माणसासारखं बोलते, चालते किंवा रुसते, तिला दुःख होतं असं वर्णन केलं आहे. या कल्पनेमुळे त्या फुलामध्ये जिवंतपणा येतो आणि ते वर्णन आपल्या मनाला अधिक भिडतं. तर आपण अनेक महत्वाचे आणि सुंदर अलंकार पाहिले. चला आता या सगळ्यांची एक छोटीशी उजळणी करूया, जेणेकरून हे आपल्या कायमचं लक्षात राहील. हा तक्ता बघा, म्हणजे ओळखायला एकदम सोपं जाईल. उपमा अलंकारात सारखा, सारखे शब्द येतात, म्हणजे क्ष हे य सारखं आहे. उत्प्रेक्षमध्ये जणू सारखे शब्द येतात, म्हणजे क्ष जणू काही य आहे. रूपकमध्ये तर तुलना करणारे शब्दच नसतात, क्ष हेच य आहे. अतिशयोक्तीत अशक्य कल्पना असते आणि चेतना गुणोक्तीत निर्जीव वस्तूंना सजीव मानलं जातं. ही ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तर आता आपल्याला भाषेच्या या दागिन्यांची ओळख झालेली आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा एखादं आवडतं मराठी गाणं ऐकाल किंवा कविता वाचाल, तेव्हा त्यात लपलेला अलंकार शोधण्याचा प्रयत्न नक्की करून बघा. भाषेच्या सौंदर्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन यामुळे नक्कीच मिळेल. आणि हो, जरा विचार करा, आपल्या रोजच्या बोलण्यातही आपण नकळतपणे असे कितीतरी अलंकार वापरत असतो.